नमस्कार, मी विपुल साळुंखे. सध्या स्टार प्रवाहावर मोरंबा जी मालिका लागते दुपारी 1:30 वाजता, त्या मालिकेतला आनंद मुकादम म्हणजे शशांक केतकरचा मोठा भाऊ. आज मी आपल्या हॉटेल महाराजा पॅलेस मध्ये जेवायला आलो. मी मागेच त्यांच्या जाहिराती भरपूर बघितल्या होत्या आणि खूप आधीपासून इच्छा होती की या हॉटेलमध्ये जेवायला यायचं. तर राम राम मंडळी, मराठी होमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आता बरेच दिवस आपण लई कुठं बाहेर गेलो नव्हतो. साताऱ्यातली बऱ्यापैकी फूड ब्लॉग टाकत होतो. आता त्याच्या बाजूला जाऊन थोडंसं म्हणलं, बोरगाव इथं आपलं हॉटेल महाराजा पॅलेस म्हणून एक हॉटेल आहे, तिथं जाऊन म्हणलं एक फूड ब्लॉग शूट करायचा. त्यासाठी आपण तिथं आलोय आणि आता त्यांच्या पूर्ण हॉटेलमध्ये आपण जाऊन बघणार आहे की त्यांच्या इथं कोणकोणते स्पेशल पदार्थ आणि कोणकोणत्या डिशेस भेटतात. तर चला, ब्लॉग कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा, ब्लॉग पूर्ण बघा. पण मग काय थेट निघालो की हॉटेलाच्या दिशेनं आतमध्ये जाऊन म्हणलं थोडंसं बघावं. तर आतमध्ये गेल्या बरोबर एवढी अफाट गर्दी दिसली की या गर्दी बघून आश्चर्यचकितच झालो. पण किती लोक जेवण करण्यासाठी आली तरी तिथला जो स्टाफ होता ना, ते एकदम भारी काम करत होता. मग ते प्रत्येकाला जेवण वगैरे एकदम सुरळीतपणे देत होते. मग काय त्यांची ती सेवा वगैरे बघून एकदम मनाला भारी वाटलं. मग काय तिथलं तुम्हाला म्हणलं थोडीशी जी गर्दी होती ना, ती पण दाखवावी. अहो, एवढी माणसं जेव्हा आली, शेवटी सातारकडं रविवार आणि बुधवार ठरलेलंच वार आहे. तो मटण खायला एवढी तुफान गर्दी करतात, काय बोलायलाच नको. मग काय ते तुफान गर्दीचा थोडासा व्हिडिओ घेतलं आणि आता म्हणलं ते किचनच्या दिशेनं जावं आणि किचनमध्ये त्यांच्यात काय तयार होतं ते बघावं. मग काय थेट निघालो की किचनच्या दिशेनं एकदम भारी असं वातावरण झालं होतं आणि आम्ही थेट किचनच्या दिशेने निघालो होतो. आणि ब्लॉग पूर्ण बघा. ब्लॉग कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा. घेऊ इकडे जसं आम्ही किचन मध्ये पोहोचलो तसं मेन शेफ दादांनाच भेटलो आणि ती का बघा की पुढं. तर मंडळी, अशा प्रकारे आपण हॉटेल महाराजा पॅलेसच्या आपण किचन मध्ये एंट्री मारल्या. किचन मध्ये आल्यानंतर तिथले शेफ दादा आहेत, त्यांना विचारूया की त्यांच्या इथं म्हणजे ते जेवण वगैरे तयार करताना कोणती काळजी घेतात. दादा, तुम्ही जेवण वगैरे तयार करताना कोणती काळजी घेता? आम्ही सर्वप्रथम येणारा सगळा माल व्यवस्थित चांगल्या क्वालिटीचा आहे का नाही तो चेक करून घेतो. मी आल्यानंतर ते स्वच्छ करून घेतो, पाण्याने स्वच्छ धुवायच्या गोष्टी धुवून घेतो. तारीख वगैरे सगळं चेक करून व्यवस्थित बघून घेतो. त्यानंतर जे प्रिपरेशनचं असतं त्याच्यात योग्य क्वालिटीचे मसाले, म्हणजे तेल वापरतो आम्ही. ते जेमिनी सूर्यफूल तेल वापरतो. प्रत्येक गोष्टी क्वालिटी जे येतात का नाही ते चेक करून, प्रत्येक गोष्टी तारीख चेक करून त्या सगळे व्यवस्थित तयार करून घेतो आम्ही. सगळे पहिले मसाले तयार करून घेतल्यानंतर जे असेल ते बॉइलिंग वगैरे ते करून घेतो आणि त्यानंतरच चांगलं आहे का नाही याची खात्री करूनच पुढं सर्व करतो आम्ही. बऱ्यापैकी यांच्या इथं जे फूड तयार होतं ना, ते एकदम काळजीपूर्वक तयार केलं जातं. त्यांच्या म्हणजे सांगण्यावरून तर असं एकदम भारी वाटलं. आणि त्यांचं आम्ही जे आतमध्ये आलो ना तेव्हा पण बघितलं ना, तर ते फूड तयार करताना एकदम काळजीपूर्वक फूड तयार करतात. आता त्यांच्या इथं दादा, तुमच्या इथं दिवसाला रोटे किती तयार होते? तो दिवसाला आमच्याकडे कमीत कमी 30 ते 40 किलो आट्याच्या, अगदी नाही बोललो तरी 300-350 च्या वरच रोट्या जातात. 300-350 रोट्या दररोज यांच्या इथं म्हणजे कस्टमर खातात. आणि भाकरीचा तर विषय सोडा, भाकरी किती तयार होतात दादा? आणि आम्हाला 2 पोत्याच्या ज्वारीचं पीठ लागतं रोज. 2 पोत्याचं ज्वारीचं पीठ लागतं. आता बघाल तर लेडीज 10 लेडीज दिवसा असतात, संध्याकाळी 10 लेडीज ज्या क्लिनिंगला आहेत त्या वेगळ्या लेडीज असतात. त्या लेडीज असून पण कमी पडतात. त्यासाठी आम्ही ऑप्शन म्हणून रोटी ठेवतो. रोटीचं पण रावळा मला बऱ्यापैकी. तुमच्यावर बोलून भारी वाटलं. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. इकडे शेफ दादांवर बोलून आणि बाजूला तो स्टाफ वगैरे बघून मला एवढं तर कळलं होतं की जर तुम्हाला घरचं घरगुती जेवण जेवायचं असलं आणि स्वतःच्या आईच्या हातची चव चाकायची असली तर हॉटेल महाराजाला तर यायला लागतं. आणि मग काय आम्ही थेट किचनमध्ये आतमध्ये जाऊन ते बाजूला दादा मटण डोंगरे हंडी तयार करत होता. मग काय त्याचा थोडासा व्हिडिओ घ्यावा म्हणला आणि मग काय लगेच तिथं गेलो आणि दादाला म्हणलं मटण डोंगरे हंडी तयार करतोय तर थोडंसं मला पण व्हिडिओ घेऊन दे. भाऊ म्हणला, भावा तुला पाहिजे तेवढा व्हिडिओ घे, काय विषय नाही. मग काय लगेच तिथे व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली. आणि इकडे जशी त्याची मटण डोंगरी हंडी तयार झाली तशी भावाने इकडे त्याला सर्व करण्यासाठी ते एका छोट्याशा पातेल्यात काढायला सुरुवात केली. पातेलं म्हणावं असं पातेलं त्याचं नव्हतं, ते छोटीशी ती डिश टाईपच होतं. मग काय बाजूचं थोडंसं मी म्हणलं बाजूला आजूबाजूला जे काय ते पण दाखवावं.
मी इकडे बाजूला मटण ठेवलं होतं. ते मटण म्हणलं थोडंसं कॅमेऱ्यात कॅप्चर करावं. जसं ते मटण वगैरे कॅमेऱ्यात कॅप्चर करून झालं तसं तुम्हाला मसाले दाखवायला लागलो. इकडे एवढे मसाले ठेवले होते की काय बोलायलाच नको. आणि दादा एका मागे एक डिशेस मारायला लागला होता. हॉटेल महाराजा स्पेशल मटण तयार करायला लागला होता. मग काय दादाला म्हणलं आणखीन एक व्हिडिओ घेऊन दे. मग काय लगेच तिकडं आणखीन एक व्हिडिओ घ्यायला गेलो. जसं जसं त्याचं म्हणजे एवढं कस्टमर तुफान होतं आणि त्यात एवढ्या डिशेस तयार करायच्या होत्या. त्या भावाला बघून असं वाटलं की लाजवाबच घेऊ, कारण की एवढ्या साऱ्या डिशेस तयार करणं, त्याची क्वालिटी मेंटेन करणं हे कोणाचं पण काम नाही घेऊ. मग काय लगेच त्याचे ते व्हिडिओ काढायला सुरुवात केली. आणि दादा जेवण म्हणजे ते कालवण वगैरे तयार करताना जे क्वालिटी मेंटेन करत होतं ना ते एकदम विषय हार्ड होती. आणि ती कशी तर बघा की पुढं. पण बरं का मंडळी, हॉटेल महाराजा स्पेशल मटण तर खूप चालतं, पण आत्ताच त्यांनी नवीन एक डिश तयार चालू केली आहे. ती म्हणजे कोणती तर ती डोंगरी मटण थाळी. मग काय हॉटेल डोंगरी मटण थाळी खायला पण मी म्हणलं आता जायचं. मग त्यासाठी तिथं आम्ही आलो होतो. आणि दादाचं मग एकामागे एकदा डिश मारायचं चालल्या ते आपण बघायचं चाललं होतं. भावानं लगेच इकडे बाजूला ठेवलेलं ते मटण पण त्यात ऍड केलं. आणि ते मटण ऍड करताना बघा कसा तो ऍड करतो. जसं ते ऍड वगैरे करून झालं की लगेच मग त्याला असं मस्त त्याचं मिश्रण करून तो घेणार होता. मग काय लगेच त्यानं असं त्याचं मस्तपैकी मिश्रण करण्यासाठी थोडासा कट रस्सा वगैरे त्यात टाकला आणि त्याचं मिश्रण करायला लागला. एकदम भारी वाटत होतं बघताना आणि तोंडाला पाणी सुटत होतं. ती वेगळीच गोष्ट घेऊ. मग काही लगेच त्यानं ते असं मिक्स वगैरे करून मस्तपैकी मटण तयार करून घेतलं. आणि हॉटेल महाराजा स्पेशल जी आईच्या हातची चव असते ना ती हॉटेल महाराजला आल्यावर कळते. आणि लगेच एका मागे एक इकडं मच्छी फ्राय वगैरे ते सगळं म्हणजे डिशेस मारायच्या चालल्या होत्या. कारण की एवढी तुफान गर्दी होती की बाहेर उभं राहायला जागा नव्हती. आणि तुम्हाला पण यायचं असलं तर एकदा एक अवश्य या. त्यांचा पत्ता पण लय सोपा आहे की बोरगावपासून थोडंसं पुढं आला की हॉटेल महाराजा लागते आणि तिथं एकदम क्वालिटी जेवण भेटते. मग काय त्याच्यानंतर इकडं दादांनी प्रत्येकाला डिश असं सर्व करायला त्यांचा स्टाफ पटापटा कामाला लावला होता. मग काय त्यांचं स्टाफचं बी काम एवढं भारी होतं ना की म्हणायला गेलं तर तो स्टाफ नव्हता तर ती घरची माणसं असल्यागत काम करत होती. मग काय त्यांचा स्टाफचा वगैरे रिव्ह्यू घेण्यासाठी मी म्हणलं थोडंसं बाहेर जाऊन कस्टमरचा पण रिव्ह्यू घ्यावा. आणि कस्टमरचा रिव्ह्यू घेण्यासाठी आता मी त्यांचं बाजूचा व्हिडिओ घेऊन डायरेक्ट कस्टमरच्या व्हिडिओकडे जाणार होतो. आणि ती कस्टमरचा व्हिडिओ घेऊन आपल्याला कळलंच की नक्की काय आहे आणि या हॉटेलची क्वालिटी आणि क्वांटिटी कशी असते. मग काय त्यासाठी मी कस्टमरचा रिव्ह्यू घ्यायला निघालो. तर मंडळी अशा प्रकारे हॉटेल महाराजा पॅलेसला आता आपण आतमध्ये आलो आणि आता जे कस्टमर जेवण्यासाठी आले त्यांना आपण विचारूया की त्यांना इथलं जेवण कसं वाटलं आणि यांचा रिस्पॉन्स काय. तर छोटीशी एखाद्या कस्टमरची आपण बाईट घेऊया. चला सर, नमस्कार. तुम्ही या हॉटेलला कधीपासून जेवायला येता? आता पहिल्यांदाच मिळतोय, पण व्यवस्थित एकदम म्हणजे सिस्टमॅटिक सगळं आणि ग्राहकाची सर्व्हिस एकदम एक नंबर आहे हॉटेलची. बऱ्यापैकी इथलं जेवण तुम्हाला कसं वाटलं? छान, घरच्यासारखं. एकदम भारी ना? घरच्यासारखं. चालेल, धन्यवाद. इथं जे कस्टमर जेवायला आले ते म्हणजे एकदम आनंदी होऊन जातात. त्यांना एकदम घरच्या जेवणाची जी चव असते ना ती इथं भेटून जाते. त्यामुळे इथं बऱ्यापैकी फॅमिलींचा रिस्पॉन्स एकदम भारी आहे. तर मंडळी आता योगायोग असा घडला की मुरंबा मालिकेतील स्टार प्रवाहाला जी मुरंबा मालिका लागते त्या मालिकेतील सुप्रसिद्ध जे अभिनेते आहेत ना ते म्हणजे विपुलजी, त्यांना आपण विचारूया की त्यांनी इथं जेवण केले त्यांना कसं वाटलं. नमस्कार, मी विपुल साळुंखे. सध्या स्टार प्रवाहावर मुरंबा जी मालिका लागते दुपारी 1:30 वाजता त्या मालिकेतला आनंद मुकादम म्हणजे शशांक केतकरचा मोठा भाऊ. आज मी आपल्या हॉटेल महाराजा पॅलेस मध्ये जेवायला आलो. मी मागेच त्यांच्या जाहिराती भरपूर बघितल्या होत्या आणि खूप आधीपासून इच्छा होती की या हॉटेलमध्ये जेवायला यायचं. आणि आज तो पालीच्या खंडोबाला गेला असल्यामुळे येताना हा योग जुळून आला. आणि हे आपले मॅनेजर हॉटेलचे सगळं मॅनेजमेंट हे सांभाळतात, प्रीतम शिंदे. तर त्यांनी आम्हाला डोंगरी मटण टेस्ट करून बघा असं सांगितलं आणि खरंच एक नंबर चव होती. अगदी मी स्वतः सातारचा आहे, माझं गाव इकडे खंडाळा तालुक्यातलं भादे, त्याच्यामुळे खरं मटण काय असतं ना हे आमच्या भागातल्या लोकांना जास्त माहिती आहे. म्हणजे मटण खाल्ल्यावर बोटांमध्ये जो वास राहतो शेवटपर्यंत मुंबईला जाईस तोपर्यंत ते खरं मटण. आणि त्या मटणाची चव मला आज या हॉटेलमध्ये चाखायला मिळाली. उत्तम स्टाफ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठी माणूस धंदा उत्तम करू शकतो सगळ्या गोष्टी, पण त्याला स्टाफ चांगला मिळणं गरजेचं आहे आणि नम्र असलेला स्टाफ.
जो या हॉटेलचा म्हणजे यांच्यामुळे हे जे मॅनेजर आहेत त्यांनी स्वतःहून आमची विचारपूस केली, आम्हाला काय खायचं काय नाही खायचं कसं खायचं. मी तर कितीतरी वर्षांनी आहे ना, मी आज कुस्करून भाकरी खाल्ली बरं का. बाजरीची भाकरी, मटण रस्सा, आळणी रस्सा मागवला होता, पांढरा रस्सा मागवला होता आणि खाऊन मन तृप्त झालं खरंच. म्हणजे आता मी बाकी सगळ्यांना पण आवाहन करतो, जेवढे माझ्या मालिका इंडस्ट्री मधले, फिल्म इंडस्ट्री मधले जेवढी जण आहेत, हा काय पेड रिव्ह्यू नाहीये किंवा यांनी मला काही डिस्काउंट पण दिलेलं नाहीये. खरं खरं मनापासून सांगतोय मी की तुम्ही ह्या रूटनी गेलात किंवा कोल्हापूरला शूटिंग केली किंवा कुठेही तत्सम जवळपासच्या भागात शूटिंग करून जाताना हे हॉटेल दिसलं, हॉटेल महाराजा पॅलेस, तर आवर्जून गाडी लेफ्टला घ्यायची, थांबायचं, जेवायचं पोटभर आणि मग पुढे मुंबईचा रस्ता किंवा पुण्याचा रस्ता गाठायचा. थँक्यू सो मच. तर मंडळी अशा प्रकारे आपण 2 कस्टमरची जी छोटीशी बाईट घेतली, तर ते दोन्ही पण कस्टमर इथल्या जेवणाची जी चव होते ना ती बघून एकदम भारी आनंदी झालेले होते. अजून एका कस्टमरला आपण विचारूया की त्यांना कसा इथला रिस्पॉन्स वाटला, तर ते पण त्यांना विचारून घेऊया. चला दादा, नमस्ते. नमस्कार. तुम्ही इथं जेवायला कधी पहिल्यांदा आलाय का, याच्या आधी पण येत होता? आम्ही इथे जेवायला फर्स्ट टाइमच आलोय. इथल्या जेवणाची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला? छान आहे जेवणाची क्वालिटी आणि इथली सर्व्हिस जे आहेत, इथले जेवढे पण सर्व करणार आहे एकदम उत्तम सर्व करतात आणि छान आहे क्वालिटी. मला टेस्ट आवडली, खूप छान. ठीक आहे थँक्यू. आणि इकडे जशी हॅपी कस्टमरची हॅपी बाईट घेऊन झाली, तसे आम्ही हॉटेलच्या मॅनेजर साहेबांजवळ निघालो. आता नमस्कार. बऱ्याच दिवसांनी तुमच्या हॉटेलला व्हिजिट दिल्या. तुमचं हॉटेल म्हणजे आता इन्स्टा आयडीला बऱ्यापैकी बघितलं तर तुमची इंस्टाग्राम आयडी एवढी भारी चालते, काय बोलायचं काम नाही. बऱ्यापैकी सगळीकडे तुमच्या हॉटेलची चर्चा आहे. आता मग त्यासाठीच मित्राला घेऊन तुमच्या हॉटेलला व्हिजिट द्यायला आलो. म्हणलं जेवण कसं बघावं. तुमच्या इथं फेमस डिश कोणते आहेत? आता आपल्याकडे नॉनव्हेज मध्ये बऱ्यापैकी व्हेज मध्ये पण चालतं. नॉनव्हेज मध्ये आपल्याकडे आपण एक नवीन डोंगरी अंडी चालू केलेली आहे. त्याचा कस्टमरचा रिस्पॉन्स आपल्याकडे एकदम सुंदर आहे. आता तुम्ही बाईट पण घेतल्या, कस्टमरचा रिव्ह्यूज घेतलं, त्यातनं पण तुम्हाला समजलं असेल. चिकन मध्ये पण आहेत मालवणी वगैरे. आपल्याकडे बटर चिकन, तंदूर स्नॅक्स मध्ये. तुमच्या हॉटेलची स्थापना कधी सालची? आता 9 वर्ष पूर्ण झाले आपल्या हॉटेलला. 9 वर्ष पूर्ण झाली हॉटेलला. यांच्या हॉटेलला आता 9 वर्ष पूर्ण झालेत. बऱ्यापैकी यांच्या इथं डोंगरी मटन वगैरे फेमस आहे. एकदम भारी म्हणजे रिस्पॉन्स आहे. इथल्या जे कस्टमर येतात ना त्यांचा. बऱ्यापैकी मी बाईट पण घेतल्या. त्या बाईट मध्ये कस्टमर खुश होऊन बोलत होते की एकदम जेवणाची उत्तम सोय. तुमच्या इथं स्टाफ किती असाय? आपल्याकडे आता 55 ते 60 जण स्टाफ आहे. लेडीज, आता भाकरी वगैरे बनवायला, बाहेर पण वेटर, हेल्पर मध्ये, कॅप्टन मध्ये, आणि आपल्याकडे 3 सेफ आहेत. त्यामुळे एक 60 पर्यंत आपला स्टाफ आहे हॉटेलचा. बराच मोठा स्टाफ आहे तुमचा. अजून काही दिवसांना अजून बैठक व्यवस्था वाढवायची, तेव्हा अजून स्टाफ प्रमाणात वाढणार आहे. चालेल. धन्यवाद तुम्ही छोटीशी बाईट दिल्याबद्दल. आता आम्ही बघतो इथं तुमच्या इथं एखादी डिश ऑर्डर करतो, कसं जेवण आहे आणि त्याचा पण रिस्पॉन्स देतो. चालेल, धन्यवाद. तर म्हणजे अशा प्रकारे आपण हॉटेलच्या आतमध्ये आलोय आणि आतमध्ये येऊन आता टेबलला बसलो. टेबलला बसल्यानंतर आता मेन्यू कार्ड चेक करूया आणि दादांना एखाद्या डिशची ऑर्डर देऊन टाकूया. कशा प्रकारची डिश आहे ती पण टेस्ट करून घेऊया. तर चला, मी लगेच आता मेन्यू कार्ड चेक करायला घेतो आणि त्यानंतर बघूया त्या मेन्यू कार्ड मध्ये कोणकोणते पदार्थ आहेत. पण मग काय लगेच इकडे मेन्यू कार्ड वाचायला सुरुवातच केली की जसं मेन्यू कार्ड इकडं पानं पलटत होती तशी इकडे भूक पण लागत होती. कारण की मेन्यू कार्ड मध्ये त्यांनी एवढं भारी फोटो छापलं होतं की काय बोलायलाच नको. ते फोटो बघूनच मला भूक लागत होती. मग काय पटापटा ते मेन्यू कार्ड बघितलं आणि लगेच 1-2 ताटांची ऑर्डर देऊन टाकली. जशी ताटांची ऑर्डर दिली तसं लगेच इकडं आपली ताटं पण लागली आणि जशी ताटं लागली तसं म्हणलं थोडंसं त्यांचा पण व्हिडिओ घ्यावा. कारण की ताटं एवढी भारी सजवली होती काय बोलायलाच नको. मग काय थोडंसं ताटांचा पण व्हिडिओ घेतला. तर मंडळी अशा प्रकारे आपली ताटं लागलेत आणि आता ताटं लागल्यानंतर आपण त्याची टेस्ट करून बघूया की त्यात व्हरायटी आणि क्वांटिटी कशी आहे आणि कसा क्वालिटी वाटते. मग आता त्यानंतर लगेच मी टेस्ट करायला घेतो कसं नियोजन आहे बघूया. चपाती मस्त अशी तांबड्या रस्त्यापाशी तिला ठेवून काढले आणि आता बघूया कशी टेस्ट लागते. एक नंबर टेस्ट आहे. घरी जसं जेवतो ना तसा फील आला पहिल्याच घासात. कारण की इथं तुम्ही स्वतः फॅमिली घेऊन जर जेव्हा आला ना ते एकदम भारी वाटते. कारण की फॅमिलीची उत्तम जेवणाची सोय आहे इथं. आणि
जेवण एकदम घरगुती आहे, एकदम घरगुती टाईप जेवण आहे. स्वतःच्या आईच्या हातचं जेवण कसं असतं ते इथं आलं जातं. त्याच्यामुळे एकदा अवश्य हॉटेल महाराजा पॅलेसला भेट द्या आणि इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या. तर आपण माझं पण ते चिकन वगैरे खाऊन बघूया कसं लागतंय. चिकन खाण्याआधी असा लिंबू घ्यायचा आणि मस्त ऐकायचा त्यावर पिळायचा आणि जसं लिंबू पिळून झाला की लगेच आणि आता चिकन खाऊन बघितलं, चिकनची पण टेस्ट एकदम क्वालिटी होती. आता तुम्ही बी इथं एकदा याच जेवायला, एकदम विषय हार्ड आहे हॉटेल. मग तुम्हाला याचा पत्ता जर माहित पाहिजे असेल तर पत्ता पण सांगतो. आपलं नागठाणे माहित आहे ना, नागठाण्यापासून थोडस सरळ पुढे साताऱ्याकडे जाताना आला तर बोरगाव लागतं आणि बोरगावच्या थोडं पुढे आला की हॉटेल महाराजा पॅलेस लागतं. मग एकदा अवश्य या आणि हॉटेलला व्हिजिट करा आणि इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या. तर मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये एवढं. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.